आज बनवूया रक्षाबंधन स्पेशल सत्तूची बर्फी। रक्षाबंधनाला भावासाठी काहीतरी गोड बनवायचं असेल, पण नेहमी साखरेची बर्फी नको असेल, तर ही हेल्दी आणि पौष्टिक सत्तूची बर्फी नक्की ट्राय करा। सगळ्यात आधी एका कढईमध्ये मी घेतले आहेत 1 कप मखाणे। हे मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या। 10-12 काजू आणि 10-12 बदाम घेऊन हलकेसे भाजून घ्या। आता भाजलेले मखाने मिक्सरमध्ये घेऊन त्याची बारीक पावडर करून घ्या आणि एका कढईमध्ये काढून ठेवा। त्यानंतर मिक्सरमध्ये घ्या 2 कप भाजलेले चणे, त्यामध्ये भाजलेले काजू बदाम घाला आणि सगळ्याची बारीक पावडर करून घ्या। ही पावडर देखील कढईमध्ये काढा आणि त्यामध्ये 1 कप डेसिकेटेड कोकोनट घाला। याची क्वांटिटी कमी जास्त तुम्ही करू शकता, तुम्हाला जसं हवं तसं। आता कढई गॅसवर ठेवून यामध्ये 2 चमचे तूप घाला आणि मंद आचेवर सगळं मिश्रण छान भाजून घ्या। एकूण 4 चमचे तूप वापरले आहे। मंद आचेवर 2 ते 4 मिनिटं हे मिश्रण व्यवस्थित भाजून घ्या। तर दुसऱ्या एका टोपामध्ये घ्या 2 कप बारीक किसलेला गूळ आणि त्यामध्ये 1 कप पाणी घाला। गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत हे गरम करून घ्या। आता हा गरम गुळाचा पाक आपल्या भाजलेल्या मिश्रणामध्ये घाला आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या। मंद आचेवर 1-2 मिनिटं हे मिश्रण शिजवून घ्या। मिश्रण थोडं घट्ट झालं की गॅस बंद करा आणि त्यामध्ये घाला किसलेले जायफळ आणि अर्धा चमचा वेलची पूड। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता एका ताटाला थोडं तूप लावून ग्रीस करा आणि त्यामध्ये मिश्रण काढा। चमच्याने सगळीकडे सारखं पसरून घ्या आणि वरून छान चांदीचा वर्क लावा। आता ही बर्फी सेट होण्यासाठी साधारण 4 तास ठेवून द्या। 4 तासानंतर बर्फी छान सेट झालेली आहे। आता आपल्या आवडीच्या आकारामध्ये याच्या वड्या कापून घ्या आणि बघा किती छान दिसते आपली हेल्दी, पौष्टिक आणि चवीला एकदम मस्त सत्तूची बर्फी। रक्षाबंधनासाठी भावाला स्वतःच्या हाताने बनवलेली ही बर्फी नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, फॉलो करा। अशाच सोप्या आणि हेल्दी रेसिपीसाठी फॉलो करा। हॅपी रक्षाबंधन!